श्रुती चक्क माझ्या आज पाया पडत होती. नमस्कार मंडळी, क्षण दिवसाचा आवाज फक्त हर्षदाचा. सगळ्या फोटोग्राफी स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी पुण्याचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर श्री गणेश बागल सर आज आले होते. त्यांनी आम्हाला त्यांना आवडलेल्या फोटो बद्दल व्यवस्थित माहिती सांगितली आणि त्यांचं सेपरेट वर्कशॉप सुद्धा झालं होतं. त्यांना आवडलेले काही फोटोजचे ते आम्हाला प्रश्न विचारून माहिती सांगत होते. एक्झिबिशन मधल्या कुठल्या फोटोचा नंबर आलाय आणि त्या व्यक्तीचं नाव काय आहे हे मी तुम्हाला उद्या सेपरेट फोटो सहित आणि नावासहित दाखवेल. पण आज ज्या व्यक्तीचा नंबर आला आहे ती व्यक्ती आमच्याच डिपार्टमेंटची आहे आणि त्याचं नाव आहे स्वराज कांबळे. आम्हाला सगळ्यांना स्वराज दादाचं कौतुक आहेच आणि तो अप्रतिम फोटोग्राफी करतो. स्वराज दादांनी काढलेले सगळे फोटोज मी तुम्हाला उद्या दाखवेन. आज आम्ही मस्त पैकी ग्रुप मध्ये काही सिनियर सोबत आणि सिंगल सुद्धा फोटोशूट केलं होतं. बाहेर काही खायला न जाता आम्ही सगळ्यांनी सिनियर सोबत डब्यातलं जेवण जेवलो. मृण्मयीला स्वराज दादापेक्षा उंच दिसायचं होतं म्हणून ती अशी कट्ट्यावर उभी राहून त्याच्यासोबत फोटो काढत होती. तरी पण सुद्धा ती हाईटनी छोटीच दिसत होती. पहिली एक्झिबिशनच्या तयारीमध्ये कुठेच नव्हती म्हणून मी आज माझ्या हातातली सगळी कार्डशीट आणि फोटो तिच्या हातात दिले आणि मी मस्तपैकी निवांत व्हिडिओ शूट करत बसले होते, फोटो काढत बसले होते. प्रवीण आज मस्तपैकी कॉलेजच्या ड्रेस मध्ये आला होता पण त्यांनी डोक्यावरती चिडियाचं घोसलं केलं होतं त्यामुळे जरा विचित्र दिसत होता. मला असं वाटतंय की मला असं वाटतंय की गेली तर ती परत सापडणार पण नाही, चिमणी नाही सापडणार. आदित्यला बिचाऱ्या प्रवीणची दया आली कारण आम्ही सगळेच जण त्याला चिडवत होतो. पण तुम्हीच सांगा त्याचा हा अवतार तुम्हाला कसा वाटला. श्रुती धूम्रपान करण्याची ऍक्टिंग करत होती, का करत होती तिलाच माहिती. ज्युनियरची काही पोरं 2 दिवस झालं नुसती बसली होती म्हणून आज आम्ही त्यांना कामाला लावलं आणि आम्ही स्वतः सुद्धा काही फोटो चिटकवण्याचं आणि सगळी कामं करत होतो. कार्डशीटचा फक्त प्रॉब्लेम झाला तो पण नंतर सॉल्व्ह झाला. मोरे सरांच्या मोबाईलला 20% चार्जिंग होती तरी सुद्धा तो गेम खेळत बसला होता. आजचा दिवस तर ओके मध्येच गेला. बाकी गोष्टी उद्या बोलू आणि बघू गाईज.